नमस्कार मित्रांनो आज आपण फ्लिपकार्टच्या सहाय्याने मोबाईल रिचार्ज कसे करायचे व त्यावरती डिस्काउंट कसे मिळवायचे हे जाणून घेणार आहोत. सुपर कॉईनचा वापर करून मोबाईल रिचार्ज कसे करायचे हे जाणून घेणार आहोत. बीजी टेक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्या मोबाईलवरती फ्लिपकार्ट ह्या ॲपला ओपन करायचे आहे. फ्लिपकार्ट हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असा नवीन इंटरफेस दिसेल. त्यानंतर खालती स्क्रोल करून तुम्हाला सुपर कॉईनचा मेनू बार हा शोधायचा आहे. सुपर कॉईनचा मेनू बार सापडल्यानंतर तुम्हाला सुपर कॉईनवरती क्लिक करायचं आहे. सुपर कॉईनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पॉपअप ओपन होईल. त्यावरती सुपर कॉईनचा वापर कशा प्रकारे करायचा आहे हे दाखवलेलं आहे. या ठिकाणी बिल आणि मोबाईल रिचार्ज ह्या आयकॉनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मोबाईल रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी बिल असे भरपूर तुम्हाला ऑप्शन दिसतील. या ठिकाणी मोबाईल रिचार्ज ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला ज्या मोबाईलचं रिचार्ज करायचं आहे तो मोबाईल नंबर ह्या ठिकाणी एंटर करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर मॅन्युअली टाकू शकता आणि तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधलासुद्धा तुम्ही मोबाईल नंबर या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्रांनो, तुमच्या सिम कार्डचा जर तुम्हाला ऑपरेटर चेंज करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता. या ठिकाणी तुम्हाला ऑपरेटर या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि तुमचा ऑपरेटर जो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट करून सिम्पली तुम्हाला सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पॉपअप ओपन होईल. जो कोणता मोबाईल तुम्ही एंटर केलेला आहे त्या मोबाईल नंबरचे पूर्ण सर्व रिचार्जचे प्लॅन तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतील. कोणताही प्लॅन तुम्ही रिचार्ज करायला घेतल्यानंतर त्यावरती तुम्हाला ₹20 डिस्काउंट मिळेल. हर एक प्लॅनवरती वेगवेगळे डिस्काउंट तुम्हाला मिळतील. ते तुमचे सुपर कॉईन कमी होतील आणि तुम्हाला ₹20 ते ₹50 तुम्हाला हर एक प्लॅनवरती वेगवेगळे डिस्काउंट तुम्हाला मिळतील. जो कोणता तुम्हाला प्लॅन रिचार्ज करायचा आहे तो प्लॅन तुम्ही चॉईस करून त्या प्लॅनला क्लिक करून मोबाईल रिचार्ज करू शकता. तर आता सिम्पली तुम्हाला एक प्लॅन सिलेक्ट करायचा आहे. प्लॅन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पॉपअप ओपन होईल. प्लॅन सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी तुम्ही जो कोणता प्लॅन ॲक्टिवेट केलेला आहे त्याची अमाऊंट दिसेल. जर तुम्हाला प्लॅन चेंज करायचा असेल तर चेंज ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही प्लॅन चेंज करू शकता. या ठिकाणी तुमचं प्लॅनची अमाऊंट आहे व त्यामधून ₹20 मायनस झालेले आहेत. जर तुम्हाला सुपर कॉईनचा वापर करायचा नसेल तर सिम्पली त्याला अनमार्क करायचं आहे. जर तुम्हाला सुपर कॉईनचा वापर करायचा असेल तर सिम्पली सुपर कॉईनवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी ₹20 डिस्काउंट घेता येईल. ॲटोमॅटिकली तुमच्या अमाऊंटमधून ₹20 हे कमी होतील. त्यानंतर फ्लिपकार्ट UPIवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फ्लिपकार्ट UPIवरती क्लिक करून तुम्ही हे पेमेंट करू शकता. मेक पेमेंटवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. UPIवरती जाऊन तुम्हाला पेमेंट सक्सेसफुली करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे आणि आपलं रिचार्ज पण सक्सेसफुली झालेलं आहे. रिचार्ज सक्सेसफुलचा मेसेज पण आलेला आहे. तर मित्रांनो, सी ऑल अपडेटवरती तुम्ही क्लिक करून पाहू शकता की पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. रिचार्ज इन प्रोसेस आणि रिचार्ज प्रोसेस्ड असं पूर्ण रिचार्ज आपलं सक्सेसफुली झालेलं आहे. यानंतर आपण इलेक्ट्रिसिटी बिल हे फ्लिपकार्टहून कसं भरता येईल आणि त्यावरती डिस्काउंट कसं मिळवता येईल याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, अशा नवीन व्हिडिओला पाहण्यासाठी बीजी टेक या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.